शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलमध्ये मी कृष्णा राजपूत विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करतो. गुगल LM नोटबुकवरती आपण 2-4 व्हिडिओ 5-6 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते जाऊन व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ एक फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्यामुळं हा व्हिडिओ तर सर्वांनीच पहा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक आपल्या बंधू भगिनींकडे, विद्यार्थी बंधूंकडे पाठवा आणि शब्दस्पर्श टेक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर गुगल LM नोटबुकवरती आपण कोणत्याही प्रकारचे आपली नोट्स असेल किंवा PDF असेल किंवा कोणत्याही प्रकारचे तुमचं स्टडी मटेरियल असेल, इव्हन ऑडिओ पण असेल, ऑडिओ कशाप्रकारे ते म्हणजे ऑडिओ कशाप्रकारे त्याच्यावर ब्रॉडकास्ट करायचं त्याच्यावरती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आता व्हिडिओ जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुगल LM नोटबुकच्या माध्यमातून आपल्या स्टडी मटेरियलमधील प्रश्नपत्रिका तयार करून आपण गुगल LM नोटबुक कशाप्रकारे प्रश्नपत्रिका तयार करतं आणि त्याच्या कशाप्रकारे आपण पेपर सोडवू शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका 2 सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. तर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघत असाल NVDA स्क्रीन रीडर हा आपला आपल्याकडे एक चॅप्टर आहे NVDA स्क्रीन रीडरचा, त्याच्यावरतीच आपण इथं व्हिडिओ क्विज तयार केलेला आहे. तर बघूया. हे लेख NVDA नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस या मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरबद्दल सविस्तर माहिती पुरवतात. हे साधन मुख्यत्वे दृष्टिबाधित आणि अल्पदृष्टी असलेल्या व्यक्तींना संगणक वापरताना स्वावलंबी बनवण्यासाठी डिझाईन केले आहे. यामध्ये सॉफ्टवेअरची निर्मिती, तांत्रिक गरजा आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेसह विविध भारतीय भाषांच्या समर्थनाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सना सुलभतेने काम करता यावे यासाठी कीबोर्ड शॉर्टकट्स, पोर्टेबल आवृत्ती आणि ऑन्स वापरण्याच्या पद्धतीचे मार्गदर्शन यात समाविष्ट आहे. थोडक्यात हे स्रोत डिजिटल जगात व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. पर्सन विथ व्हाईट केन NVDA स्क्रीन रीडर दृष्टिबाधितांसाठी संपूर्ण मार्गदर्शिका. वन सोर्स. हा एक वन सोर्स आहे. इथं जोड तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितलं की जे आपण नोट्स वाचली तर हा एक वन सोर्स आहे. सोर्स म्हणजे इथे एक वन सोर्स म्हणजे काय आहे, तर हे एक टेक्स्ट आहे, ते लेख मी कॉपी केलेला आहे. तर आता इथं बघूया. स्टुडिओ टॅब 3 of 3 सिलेक्ट NVDA चाचणी. वन सोर्स. NVDA चाचणी. NVDA क्विज. NVDA क्विज. ऑडिओ क्विज. इथं क्विज कशा प्रकारे आपण तयार करायचं बघूया. इथं बघा काय काय तयार करू शकतो. ऑडिओ ओव्हरव्ह्यू. क्रिएट अ व्हिडिओ ओव्हरव्ह्यू बटन. क्रिएट अ व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. क्रिएट फ्लॅश कार्ड्स. क्रिएट फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्ड्स. क्रिएट अ क्विज बटन. क्रिएट अ क्विज. आपण आज क्रिएट अ क्विज पाहणार आहोत. तर गुगल LM नोटबुकवरती कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथलं ऑप्शन निवडलं तर बाय डिफॉल्ट गुगल LM नोटबुक हे इंग्लिशमध्ये असतं, म्हणजे बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये लँग्वेज सिलेक्ट करतं. परंतु तुम्ही इथं लँग्वेज ही चेंज करू शकता. इथं भरपूर भाषा आहेत, जवळजवळ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, गुजराती, इतर वेगळ्या देशांचा सुद्धा इथं भाषा भरपूर आहेत. तर आपण बघूया इथं कशाप्रकारे क्विजवरती क्लिक करायचं आहे. क्विज. क्रिएट अ क्रिएटिव्ह क्विजवर क्लिक करा. डायरेक्ट क्विज क्लिक केल्यानंतर ते थोडंसं माहिती जनरेट करतं. लगेचच क्लिक करायचं आहे 1-2 सेकंद सोडून. तर क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा क्लिक केला तर ते क्विक जनरेटरवरती ऑन होतं. जनरेटर ऑन केल्यानंतर परत एकदा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन ओपन होतात. फ्युअर बटन. नंबर ऑफ क्वेश्चन्स. फ्युअर. सिलेक्टेड. स्टँडर्ड डिफॉल्ट. मूव बटन. मोर. मूव. सिलेक्टेड. लेवल ऑफ सिलेक्टेड. मूव. मोर. स्टँडर्ड डिफॉल्ट. स्टँडर्ड डिफॉल्ट. इथं स्टँडर्ड डिफॉल्टच ठेवूया आपण. स्टँडर्ड डिफॉल्ट. मूव. लेवल ऑफ डिफिकल्टी. इझी. सिलेक्टेड. मीडियम डिफॉल्ट. हार्ड. अशा प्रकारे आहे. तर इथे मीडियम डिफॉल्ट जो आहे ना त्याला आपण सिलेक्ट करूया. सोर्सेस. सिलेक्टेड सोर्सेस 1 टॅप टू चेंज बटन. इथं सिलेक्ट सोर्स 1 आहे, तुम्ही चेंजही करू शकता इथून सुद्धा. प्रॉम्प्ट. एडिट बॉक्स. व्हॉट शुड द क्विज फोकस ऑन. आता व्हॉट शुड बी युअर फोकस ऑन क्विज. तर इथं काय आहे, तर तुमचा जो आता समजा एक पुस्तक असेल किंवा एखादा मोठा धडा असेल, तर आता समजा साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि वसाहतवाद आणि पहिले महायुद्ध हे 3 चॅप्टर असतील. तर हे 3 चॅप्टर तुम्ही एकत्र निवडले आणि त्यातलं तुम्हाला साम्राज्यवादावरतीच इथं फोकस करायचा, तर तसं तुम्ही चॅप्टर निवडू शकता.
तसं Language. Edit box. प्रॉम्प्ट देऊ What should शकता. you quiz focus on? तर इथं मी कोणत्याही प्रकारचं प्रॉम्प्ट देत नाही आहे. लँग्वेज, इथं लँग्वेज बघा बाय डिफॉल्ट इंग्लिश आहे. English default. Language. लँग्वेज बाय English डिफॉल्ट इंग्लिश तेच आहे. तर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. Close. Afrikaans. Afrikaans. Cebuano. Cebuano. Deutsch. Deutsch. English default. English default. Espanol. 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 Latin America. Espanol, Latin America. Espanol. Mexico. Mexico. Filipino. Filipino. France. France. Canada. France, Asian. Canada. Button. जवळजवळ भरपूर भाषा आहेत. आपण स्क्रोल करूया डायरेक्ट. Time beard. Catalan. Polski. Romana. Ski. Slovens. Svensk. Islands. Sask. Ellen. Risk. Bel. Bulgas. Meet. Here. Button. Herein. हेरिन Button. बटन. आता हे जे बटन आहे हे पण भाषाच आहेत, परंतु इथे टॉकबॅकला त्या भाषेचे डिटेल्स मी डाउनलोड केलं नाही आहे आणि त्या भाषेवरती टॉकबॅकला लोड केलं नसल्यामुळे तो वाचत नाही आहे. Button. कोंकणी. नेपाली. कोंकणी, नेपाली, मराठी. मराठी. इथं मराठी मराठी. तुम्हाला जी भाषा पाहिजे, मराठी असू दे, हिंदी असू दे, तमिळ असू दे, गुजरात असू दे, कन्नड असू दे, त्या भाषेवर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मराठी. बटन. डायलॉग बॉक्समध्ये इथं मराठी आलेलं आहे. जनरेट. आता इथे मी जनरेटवरती क्लिक करत नाही, कारण इथं थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं जनरेट क्लिक केलं तर थोडा वेळ होऊ शकतो. तर आपण इथं बॅक घेऊया. जनरेट करून क्लिक केलं. Generating. Come back in a few minutes. कम बॅक इन फ्यू मिनिट्स. Generating. Come back in a few minutes. NVDA quiz. One source. 2 meters ago. NVDA क्विज वन सोर्स आहे. तर इथं ही जी NVDA क्विज आहे, तर आपण इथं दोन प्रकारचे प्रश्नपत्रिका तयार करून घेतल्या होत्या, एक इंग्रजीमध्ये आणि एक मराठीमध्ये. तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा इंग्रजीमध्ये जे आहे ना NVDA चाचणी. NVDA quiz. NVDA क्विज ती सोडवूया. क्लिक करतो सिंपल. NVDA quiz. Question 1 of 8. Web view. Collapsed. Show hint. Button. Collapsed. Question 1. Who were the primary developers responsible? Collapsed. Question 1 of 8. Web view. Question 1 of 8. Collapsed. Question 1. Who were the primary developers responsible for the creation of the NVDA screen reader in 2006? Heading 1. Who Question 1. Who were the primary developers responsible for the creation of the NVDA screen reader in 2006? was the NVIDIA screen reader कोणी चालू केलं थोडक्यात A. प्रश्न. Steve Jobs and Steve Wozniak. Steve Jobs and Wozniak. B. The Microsoft Accessibility Team. Microsoft Accessibility Team. C. Michael Curran and James Day. Michael Curran and James Tim. मायकल करन आणि जेम्स टेम यांनी NVIDIA स्क्रीन रीडर चालू केलं होतं. याचं पहिलं उत्तर आहे. Question 1 of 8. बघूया पहिलं उत्तर That's काय right. बरोबर These two आहे. Australian software developers, who are themselves visually impaired, created the software to increase accessibility. C. Michael Curran and James Day. मायकल करन आणि जेम्स टेम या दोन अंध संशोधकांनी NVIDIA स्क्रीन रीडरचा शोध 2006 मध्ये ऑस्ट्रेलियातील लावला होता. ठीक आहे. D. The NV Access Global Community. NVIDIA Access Now Community. Next question. Next question. Button. Which operating system requirement is necessary to run the latest version of NVDA 2025.3.3? लेटेस्ट वर्जन रन करण्यासाठी NVIDIA साठी कोणते वर्जन, विंडोजचे कोणते वर्जन लागते बघूया. A. Any version of Windows from XP onwards. एनी वर्जन्स. B. Windows 10 or Windows 11. इथं मी काय करणार आहे, तर प्रश्न म्हणजे खरंच तुम्हाला चाचणी कशाप्रकारे घेतं गुगल LLM नोटबुक आणि मार्क कशाप्रकारे देतं, तर ते काही प्रश्न मी चुकवणार आहे मुद्दामून. तर बघूया. C. Windows 7 or Windows 8.1. D. Windows or Linux distributions. Collapsed. Show hint. Button. इथं शो हिंट पण घेऊ शकता. शो हिंट म्हणजे आता समजा एखादा तुम्ही कधीतरी प्रश्नमंजुषा खेळला असाल किंवा शाळेमध्ये तुमच्या प्रश्नमंजुषा दिल्या असतील, प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर काही जण हिंट देतात, त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्यायचं असतं. तर बघूया इथे हिंट काय दिलं आहे. Consider which modern Windows versions are currently supported for the most recent software updates. ठीक आहे. Expand. D. Windows or Linux distribution. C. Windows 7 or Windows 8. D. Windows 10 or Windows 11. विंडोज 10 ऑफ विंडोज 11. Question 2 of 8. Web view. हे त्याचं उत्तर बरोबर आहे. Next question. B. किती प्रश्न झाले सोडून आपले. A. Which quest collapsed. Question 2 of 8. Web view. 2 of 8. Collapse. Next question. Next question. Button. To install NVDA independently, which keyboard shortcut is used to first activate the built-in Windows narrator? A. Control plus Alt plus Delete. Control plus Alt plus Delete. B. Windows plus N. Windows plus N. C. Windows plus Control plus Enter. Windows plus Control plus Enter.
D. Alt plus Shift plus Enter. Alt plus Shift plus Enter. C. B. Windows plus N. Button. विंडोज प्लस एन इथं Question 3 of ठीक 8. आहे. Web इथं view. मी उत्तर चुकवलेलं आहे कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की बाबा NVIDIA स्क्रीन सॉरी गुगल LM नोटबुक हे आपल्या टेस्ट घेण्यासाठी किंवा आपण प्रश्नपत्रिका सोडवलेलं आहे ते खऱ्याच कशा प्रकारे मार्क देतं का बरोबर सगळेच मार्क देतं चुकलं असलं तर पण पाहणार आहोत. C. Windows plus Control plus Enter. Button. Disabled. याचं उत्तर काय होतं बघा. B. C. Windows plus Control plus Enter. विंडोज Button. प्लस Disabled. कंट्रोल प्लस एंटर असं उत्तर होतं. चुकलेलं आहे Next याचं उत्तर question. आपलं. Next question. What is the primary advantage of creating a portable copy of NVDA on a USB flash drive? Question collapsed. Question 4. What is the primary advantage of creating a portable copy of NVDA on a USB flash drive? What is the primary? A. It provides faster processing speeds than the installed version. B. It automatically updates all computer drivers. But C. It bypasses the need for a Windows license. But D. It can be used on any computer without needing installation. Button. बघा इथं काय आहे याचं उत्तर तर विदाउट नीड इन्स्टॉलेशन एनी कॉम्प्युटर यूज असं उत्तर आहे. तर मी इथं चुकवतो मुद्दाम. C. Question 4 of 8. Web view. C. It bypasses the need for a Windows license. Button. Disabled. बघा बायपास लायसन्स त्याचा काही संबंधच नाही. मी मुद्दाम उत्तर चुकवलेलं आहे. D. It can be used on any computer without needing installation. Button. Disabled. याचं उत्तर बरोबर आहे हे. तर Next question. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Question 5. What is the minimum amount of RAM required for NVDA to function, even though more is recommended for the OS? What is the minimum? A. 4 GB. What is the minimum amount of RAM required for NVDA to function, even though more is recommended for the OS? बघूया आता ह्याचं उत्तर मिनिमम इन्क्वायरमेंट रॅम कशासाठी किती प्रकारे लागतं. A. 4 gigabytes. 4 Button. gigabytes. B. 256 megabytes. 260 Button. मेगाबाइट्स. C. 16 gigabytes. 16 Button. gigabytes. D. 1 gigabyte. 1 Button. gigabytes. C. B. 4 A. gigabytes. सिलेक्ट करूया. Question 5 of 8. Web view. Next question. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Which keyboard shortcut allows a user to access the NVDA main menu to adjust? A. NVDA key plus S. B. NVDA key plus Q. C. NVDA key plus N. बरं Button. याचं उत्तर मला खरंच माहित नाही. एक अंदाजे मारूया. Question 6 of 8. Web view. C. NVDA key plus N. Button. ठीक Disabled. आहे याचं उत्तर बरोबर आहे. Next question. Next question. But question 7. How can a user navigate between different headings on a web page using NVDA? How can a A. NVDA key plus down arrow. B. Pressing the L key. C. Pressing the H key. But D. Pressing the T key. Collapsed. Show hint. शो हिंट घेऊया. Expand. The shortcut key is the first letter of the word heading. Expanded. D. C. B. A. NVDA key plus B. Pressing the L key. Button. C. Pressing the H key. B. A. NVDA key plus down arrow. Button. B. Pressing the. Question 7 of 8. C. Pressing the H key. 7 ऑफ 8 Button. प्रश्न Disabled. झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Done. Button. Question 8. Which of the following keys can be configured as the NVDA key during installation? Which of the following? A. Escape key. Button. स्किप की. B. Shift key. Button. Shift key. C. Spacebar. Spacebar. D. Caps lock. कॅप्स लॉक. ओके. Question 8 of 8. Web view. That's right. D. Caps lock. Done. Button. आता डन केल्यानंतर काय होतंय बघा. तुमचे प्रश्न किती सोडवले तुम्ही. Previous question. D. C. B. A. Which of the following? Question 8. Which of the following collapsed? Question 8. Which of the following keys can be configured as the NVDA key 8 during पैकी installation? 8वा प्रश्न आहे. Heading अशा one. प्रकारे तुम्ही इथं 8 प्रश्न सोडवलाय. आता डन केला तर तुमचा रिझल्ट इथे येतो. तुम्ही कशा प्रकारे स्कोअर केलेला आहे, तुमचे मार्क किती पडलेले आहेत, तुमचे उत्तरं किती चुकलेले आहेत. तर याच्यामुळे काय होतं तर तुमचा अभ्यासाला एक फोकस भेटतो की बाबा माझं आपला अभ्यास इथपर्यंत क्लिअर झालेला आहे आणि इथून पुढे आपल्या अभ्यासासाठी या फोकस करावं लागणार आहे. तर बघूया. Previous question. Done. Button. Me. Simple done. You did it. Quiz complete. Heading 1. 4 8s. 50%. Right. 4. Wrong. 4. बघा इथं मी तुम्हाला म्हटलं होतं की किती चुकलं काय चुकलं मार्क. क्विज कंप्लीट झालेलं आहे. आपले परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका कंप्लीट झालेलं आहे. 4 8s. 50%. 4 8s. 4 8s. 8 पैकी 4 चुकलेले आहेत. 4 बरोबर 4 चुकलेले आहेत. 50%. 50% मार्क पडले. Right. 4. राईट 4. 4. Wrong. रॉंग 4. ठीक आहे. तर आता आपण काय करूया. इथं काय करता Retake येतं. quiz. Retake quiz. Review quiz. Review Button. quiz. Retake quiz. Button. रिटेक क्विज आणि Review quiz. रिव्ह्यू क्विज. Button. ठीक आहे. बॅक घेऊया. Back. NVDA screen तर reader. तुम्हाला अशा प्रकारे दृष्टिबाधितांसाठी संपूर्ण मार्गदर्शिका. NVDA quiz. One source. NVDA चाचणी. One source. तर तुम्हाला One year. समजलं असेल की कशा प्रकारे एक इथं प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही मार्क पाहू शकता. तर इथून पुढचा व्हिडिओ जो आहे हा आपण मराठीमध्ये प्रश्नपत्रिका तयार केलेला आहे टेक्स्टमध्ये. तर त्याच्यावर बघणार आहोत. पहिला प्रश्न लोड होत. सॉरी. Back.
NVDA चाचणी. NVDA quiz. NVDA चाचणी. One source. Generating. Come back in a NVDA चाचणी. One NVDA source. चाचणी. NVDA चाचणी. NVDA question 1 of 10. Web view. क्वेश्चन 1 ऑफ 10. Question 1 collapsed. Question 1 of 10. Web view. क्वेश्चन 1 ऑफ 10. पहिला प्रश्न काय बघूया. Collapsed. Question 1. NVDA स्क्रीन रीडरची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? NVDA Heading स्क्रीन रीडरची निर्मिती कोणत्या रोजी झाली? आपण टायटलमध्ये पाहिलं होतं. NVDA स्क्रीन रीडरची निर्मिती ही 2006 साली झाली होती. NVDA A 2006. B 2015. C 2010. D 2004. Button. बरं ठीक आहे, मला उत्तर 2006 माहीत आहे C परफेक्ट. B A 2006. Button. तरी पण आपण हिंट देऊन बघूया. इथे हिंट कसं देते बघूया. Collapsed. Expanded. हे वर्ष 2005 च्या लगेच नंतरचे आहे. अरे हे पहा, हे वर्ष 2005च्या नंतरच्या लगेचच आहे असं त्याने हिंट दिलेलं आहे. 5 नंतर आपल्याला सर्वसाधारण कळतं की 6 आहे. मी समजा तुम्हाला एखादं उत्तर आठवत नसेल तर त्याच्यात तुम्ही हिंटही घेऊ शकता. परंतु हे तर कशासाठी एवढं सोपं वाटतं तुम्हाला सिम्पली माहीत आहे. पण ज्यावेळेस तुमचा क्रिटिकल प्रश्न असतो, एखादा विज्ञानमध्ये असू दे किंवा समाजशास्त्र असू दे, अर्थशास्त्रामध्ये असू दे, एखादा अवघड प्रश्न असतो किंवा सायन्समधील अवघड प्रश्न असतो, त्यावेळेस ते हिंट दिल्यानंतर तुम्हाला समजून जाऊ शकतं. त्यासाठी इथं हिंट ऑप्शन आहे. Expanded. D C B A 2006. Button. बरं मी चुकवतो उत्तराचं. B 2015. Question 1 of 10. Web बघा view. तुम्हाला कसं उत्तर देतं तिथे. NVDA स्क्रीन रीडरची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? A 2006. Button. A 2006. Button. Disabled. B 2015. Button. Disabled. A 2006. Button. Disabled. ज्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर ते ग्रीन करतं आणि जे चुकलेलं आहे ते त्याला रेड करतं. तर 2006चं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न. Next question. Next question. But NVDA चे लेटेस्ट वर्जन चालवण्यासाठी खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आवश्यक आहे? NVDAचे लेटेस्ट व्हर्जन चालवण्यासाठी खालीलपैकी कोणती आवृत्ती काय A. NVDA चे लेटेस्ट वर्जन चालवण्यासाठी खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आवश्यक आहे? ऑपरेटिंग सिस्टम आवश्यक A. आहे. Winsdows 10 किंवा 11. Button. विंडोज 10 किंवा 11. B. Windows XP. Button. विंडोज XP, विंडोज A. 10 Windows बरोबर 10 आहे. किंवा 11. तरी Button. पण हिंट किंवा बघा कशा प्रकारे Collapse. देते. Expand. सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि नवीन विंडोज आवृत्त्यांचा विचार करा. Expanded. सध्याच्या काळातील आवृत्त्यांचा लोकप्रिय आवृत्तींचा विचार करा. म्हणजे तुम्हाला Question जनरल नॉलेज Windows 10 जरी किंवा असेल 11. तरी तुम्ही Question 2 of 10. Web view. A. Windows 10 किंवा 11. Button. Disabled. विंडोज 10 किंवा 11 बरोबर आहे. Next question. Next question. Button. याही प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काही प्रश्न चुकवणार आहोत. कारण Question 3. तुम्हालाही दृष्टिबाधित कळेल व्यक्तीने किंवा कोणाच्याही मदतीशिवाय NVDA इन्स्टॉल करण्यासाठी सुरुवातीला तुम्हालाही कोणता कळेल Windows किंवा tool सुरू NVDA करावा? स्क्रीन रीडर हा खऱ्या Heading one. प्रकारे कशा प्रकारे तुम्हाला मार्क देतो आणि कशा प्रकारे त्याचं अभ्यासाची आपली प्रगती कळू शकते हे तुम्हाला कळेल किंवा आपल्या अभ्यासाची वाटचाल कुठे अजून वाढवायची आहे ते तुम्हाला कळेल. दृष्टिबाधित व्यक्ती. Question 3. दृष्टिबाधित व्यक्तीने कोणाच्याही मदतीशिवाय NVDA इन्स्टॉल करण्यासाठी सुरुवातीला कोणता विंडोज टूल सुरू करावा? Heading 1. हो ठीक आहे. दृष्टिबाधित व्यक्तीने कोणाच्याही हेल्प न घेता NVDA स्क्रीन रीडर इन्स्टॉल करण्यासाठी कोणता टूल वापरावा. ठीक आहे. दृष्टिबाधित. A. Cortana. Button. क्रोटाना याचा काही संबंधच नाही आहेत. B. Windows Narrator. विंडोज नरेटर C. Notepad. नोटपॅड. Button. D. Magnifier. Button. आता इथं काय विषय आहे, नरेटर याचं उत्तर बरोबर आहे. का तर नरेटर हा NVDA स्क्रीन ज्या टॉकबॅकमध्ये जसं की मोबाईलमध्ये टॉकबॅक हा बाय डिफॉल्ट असतो तशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये नरेटर नावाचा एक TTS असतो, तो गाईड करत C. असतो. B. Windows Narrator. Question 3 of 10. Web view. B. Windows Narrator. Button. विंडोज नरेटर. ओके. Next question. Next question. पुढील Button. प्रश्न. लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी NVDA इन्स्टॉलेशनच्या व्यथाय कोणत्या कीला NVDA की म्हणून सेट करण्याचा पर्याय सोयीचा ठरतो? लॅपटॉप वापरकर्त्यांना NVDA की इन्स्टॉल करत असताना NVDA की म्हणून कोणता की महत्त्वाचा ठरतो किंवा उपयुक्त होतो A. बघूया. Alt key. Alt key. B. Shift key. Shift Button. key. C. Tab key. Tab Button. key. D. Caps lock. Caps Button. lock. Collapsed. Show. D. कॅप्स लॉक उत्तर आहे याचं. Question 4 of 10. Web view. D. Caps lock. Button. Disabled. कॅप्स लॉक हा इथं कीबोर्ड महत्त्वाचा ठरतो. Next question. Next question. NVDA पोर्टेबल कॉपी तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? NVDA पोर्टेबल कॉपी करण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? तर आता पोर्टेबल म्हणजे काय, तर इकडून तिकडून नेता येणे किंवा सहज स्थलांतरित करता येणारी एखादी वस्तू. उदाहरणार्थ मोबाईल हा पोर्टेबल आहे, तर लॅपटॉप मोबाईल पोर्टेबल आहेत, पण कॉम्प्युटर पोर्टेबल नाही आहे, कारण तो कॉम्प्युटर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेऊ नाही शकत, नाही काय. A. ती वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नसते. बटन. B. ती कोणत्याही पीसीवर इन्स्टॉल न करता पेनड्राईव्हवरून चालवता येते. C. ती केवळ Apple कॉम्प्युटरवर चालते. D. त्यामुळे कॉम्प्युटरचा वेग वाढतो.
सी बी ती कोणत्याही पीसीवर इन्स्टॉल न करता पेनड्राईव्ह वरून चालवता येते. ती कॉम्प्युटर नुसता. तर काय आहे, हे जर तुम्ही कॉपी करून घ्याल तर तुम्हाला NVIDIA कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये इन्स्टॉल करावं लागणार, तर डायरेक्ट इथे तुम्ही वापरू शकता. तुमच्या डेस्कटॉपला जस्ट पेनड्राईव्ह जोडाल त्यावेळेस डायरेक्ट NVIDIA चालू होईल. क्वेश्चन 5 of 10 वेब व्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न. NVDA मध्ये नवीन फीचर्स जसे की फोटो ओळखणे मिटवण्यासाठी खालीलपैकी काय वापरावे लागते? तर NVIDIAमध्ये फोटो किंवा ओळखण्यासाठी तर पुढील कोणत्या गोष्टी वापराव्या लागतात, जसं की गुगल टॉकबॅकमध्ये काय असतं, तर डिस्क्राईब इमेज, डिस्क्राईब स्क्रीन अशा प्रकारचे ऑप्शन असतात. हे ओळखण्यासाठी तर NVIDIAमध्ये काय वापरावं लागतं बघूया. ए विंडोज अपडेट. विंडोज अपडेट. बी ऑन्स ॲड ऑन्स बटन. याचं उत्तर मी आधीच सांगून ठेवतो. याचं उत्तर आहे ॲडॉन्स, पण याचं मी उत्तर चुकवणार आहे. सी नवीन हार्ड डिस्क बटन. नवीन हार्ड डिस्क. डी ग्राफिक्स कार्ड बटन. ग्राफिक कार्ड्स. तर आता मी काय करतो इथं, सी नवीन हार्ड डिस्क. नवीन हार्ड डिस्क कशाला जुळत नाही ते मी ते उत्तर देणार आहे. क्वेश्चन 6 of 10 वेब व्ह्यू. बी ऑन्स ॲड ऑन्स बटन. बघा मी सांगितलं तर ॲडॉन्स उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 7 वेब पेजवर वाचन करताना एका हेडिंग वरून हेडिंगवर जाण्यासाठी कोणती की वापरावी? हेडिंग 1. आता वेब पेजवर वाचन करताना हेडिंगवरून हेडिंग जाण्यासाठी काय असतं, तर आता नॉर्मल व्यक्ती कॉम्प्युटर युजर्स काय करतात, तर हेडिंगसाठी काय करतात, कॉम्प्युटरचा माऊस घेऊन स्क्रोल करत असतात. पण दृष्टीबाधित व्यक्तींना तशा प्रकारे किंवा जे कॉम्प्युटर शॉर्टकट की वापरतात त्यांना माऊसचा जास्त वापर करावा लागत नाही. तर इथं काय आहे, की वापरलं जाते शॉर्टकट की. वेब पेजवर ए के बटन. AK बी टी बटन. BT सी एच H बटन. डी एल L बटन. कोलॅप्स्ड शो हिंट. एक्सपॅन्डेड हे अक्षर हेडिंग या शब्दाच्या सुरुवातीला येते. एक्सपॅन्डेड डी एल सी एच बटन. हेडिंग. क्वेश्चन 7 of 10 वेब व्ह्यू. बघा हेडिंग त्याने मला एक हिंट पण मागितली, तर हिंट दिले त्याने. हेडिंगच्या सुरुवातीला अक्षर येते म्हणजे H येतं, तर हे इथं सिलेक्ट केलेलं आहे मी, बरोबर. सी एच बटन डिसेबल. सॉरी. वेब पेजवरती तुम्ही नॅव्हिगेशन करत असताना किंवा वेब वाचत असताना तर तुम्हाला H हे लिंकवरती करण्यासाठी येतं, हेडिंगसाठी येतं. नेक्स्ट क्वेश्चन. NVDA इन्स्टॉल करण्यासाठी हॉट डिस्कवर किमान किती जागा मोठा असणे आवश्यक आहे? NVIDIA इन्स्टॉल करण्यासाठी किमान किती जागा आवश्यक आहे, ठीक A आहे. 5 gigabytes 5 बटन. gigabytes. B 10 ते 20 megabytes 10 to 20 C 100 ते 150 megabytes 100. D 500 megabytes ते 1 gigabyte बटन. तर मी इथं सगळ्यात उत्तर चुकवतो. C B A 5 gigabytes 5 बटन. GB एवढं कमी जागा कुठे लागत नाही. क्वेश्चन 8 of 10 वेब व्ह्यू. तर याचं उत्तर बघा, C 100 ते 150 megabytes 100 ते बटन. 110 MB. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NVDA बोलत असताना त्याचा आवाज तात्पुरता थांबवण्यासाठी कोणती की वापरली जाते? NVIDIA बोलत असताना तात्पुरता त्याचा आवाज थांबवण्यासाठी कोणती की वापरेल. तर काय होतं, तर आता समजा तुम्ही आता नॉर्मल ब्लाइंड व्यक्ती कॉम्प्युटर जेव्हा शिकवत असते, तर त्यावेळेस काय करतो, तर NVIDIAचा आपण मदत घेत असतो किंवा कोणत्याही स्क्रीन रीडरचा मदत घेत असतो. तर तो थांबवण्यासाठी त्याला एक शॉर्टकट की असते, म्हणजे तो बोलत असेल मध्ये आणि आपण एक्सप्लेन करत असतो, तर थांबवण्यासाठी त्याला एक बटन असतं, शॉर्टकट की असते. तर आता इथं बघा, समजा उदाहरणार्थ NVDA बोलत आता असताना मी त्याचा आवाज बोलतोय, तात्पुरता टॉकबॅक पण बोलतोय. थांबवण्यासाठी काय करतो, मी स्पेस करतो, तर टॉकबॅक थांबलेला आहे. बोट काढले की परत वाचणार. परंतु अशा प्रकारे कॉम्प्युटरला कसं काय करायचं, तर C B A Alt बटन. Alt B Escape Escape बटन. C Spacebar Spacebar. D Control Collapsed D कंट्रोल बटन दाबले की तो क्वेश्चन 9 थांबतो. of 10 वेब व्ह्यू. D कंट्रोल. समजा NVIDIA बोलत आहे, तर NVIDIA बोलत असताना थांबवण्यासाठी त्याला कंट्रोल बटन दाबले की तो जागेवर थांबतो बोलायचा. तर स्टॉप केल्यासारखा तो थांबतो. तर त्याचं शॉर्टकट की आहे. प्रीवियस क्वेश्चन. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. डन बटन. NVDA चे सध्याचे लेटेस्ट वर्जन द 3rd of March 2025 खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते? NVDA चे सध्याचे लेटेस्ट वर्जन द 3rd of March 2025 खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते? NVIDIA चे लेटेस्ट व्हर्जन कोणत्या संस्थेमार्फत सध्या पाहिले जाते? A Google Google. B Apple Apple. C Microsoft D NV Access NV Access या संस्थेकडून पाहिलं जातं. मी मुद्दाम इथं गुगलला सिलेक्ट करतो. B Apple A क्वेश्चन 10 of 10 वेब व्ह्यू. D NV Access बटन डिसेबल. NV ॲक्सेस करून पाहिले जाते. तर अशा प्रकारे आपण इथे दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत. एक मराठीमध्ये सोडवलेले आहे आणि एक इंग्रजीमध्ये सोडवलेले आहे. आता इथे डन करतो. आपला रिझल्ट बघूया, आपल्याला किती प्रकारे गुण मिळाले आहेत आणि किती गुण कुठले प्रश्न चुकले ते पण येऊ शकतो. तर इथे आपल्याला किती गुण मिळालेले आहेत अशा प्रकारे बघूया आपण. डन करतो इथं. You did it quiz complete heading 1 You did it is quiz complete. 6 tenths 6 tenths
6पैकी 10पैकी 6 बरोबर आले. 60%. 60% मार्क मिळाले आहेत. ठीक आहे. Right. 6. राईट 6, Wrong. 4. रॉंग 4. Review quiz. रिव्ह्यू Retake quiz. Button. Retake quiz. Button. रिटेक क्विज तुम्ही रिटेक करू शकता आणि रिव्ह्यू पाहू शकता. तर अशा प्रकारे इथं आज आपण गुगल LLM नोटबुकच्या माध्यमातून आपण प्रश्नपत्रिका कशाप्रकारे सोडवू शकतो, एक पेपर कशाप्रकारे सोडवू शकतो आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही महत्त्वाचं शिकायला भेटलं असेल अशी आशा करतो आणि तुमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये याचा नक्कीच उपयोग होईल असं आशा करतो आणि इथे थांबतो. नवीन एका व्हिडिओसह नवीन माहितीसह आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, चांगला अभ्यास करा ही शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.